आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बघते कितीतरी मुली आहेत ज्या तुझ्याकडे इन्स्पिरेशन घेतात. नाही बघ सुंदरी, ही जी काही आपली लढाई चालली ती काही माणसांविरोधात नाहीये, की त्या माणसांच्या विचारांविरोधात. आणि हे विचार वर्षानुवर्षांच्या सवयीने तयार झाले, पितृसत्ताक समाजात राहून तयार झाले. ते विचार तोडायला, संपवायला आपल्याला थोडा वेळ तर लागेलच ना. थोडे पेशन्स आपल्याला ठेवावेच लागतात. तू अशी निराश होऊ नको, सगळं व्यवस्थित आहे. फक्त थोडा धीर धर. आता मुलाकडची येतील लग्नाची तारीख काढायला. कधीची तारीख काढतायत कोण जाणे. अगं जितक्या लवकरची काढतील तितकं चांगलं आहे. आपण आपल्या जबाबदारीतून मोकळे होऊन जाऊ. अहो पण सगळी जुळणी कशी होणार इतक्या घाईत. होईल सगळं नीट. परत पडला तुझा पदर डोक्यावरून. पदर डोक्यावर घे. आता तुझे सासू सासरे येतील. सुगंधा, हे सगळं वेळीच आईकडून शिकून घेतलं असतंस ना तर बरं झालं असतं. पण तुझं सगळं लक्ष पुस्तकात. मुलीने योग्य वेळेत आईकडून सगळं घरचं काम शिकायलाच हवं. पण नंतर काय संसारच करायचा असतो. पण तुझं काहीतरी भलतंच. मला शिकायचंय, मला कॉलेजात जायचंय, आणि त्यात भर म्हणजे ती सुंदरी मॅडम. नाही ते भरवते तुझ्या डोक्यात. आणि काल जो सुंदरीने येऊन इथं गोंधळ घातलाय ना, तो मी कधीच विसरू शकत नाही. इथं सगळं आमच्या गळ्याशी आलंय आणि बाई आम्हाला शहाणपणा शिकवते. त्या मनोहररावांकडून घेतलेले पैसे कोण देणार आहे? ती सुंदरी देणार आहे. नाहीतर काय. सुगंधा, आधीच सांगते तुला, आता अभ्यासाचं खूळ बंद. आता ते लग्नाची तारीख काढायला येतील तेव्हा चुकून सुद्धा तुझ्या तोंडून काही वेड्यासारखं पडता कामा नये. लक्षात ठेव. तुझ्या तोंडून चुकीचं काही निघालं तर बघ आमचं मेलेलं तोंड बघशील. बस बस, आता रडू नकोस, गप्पा बस. ते लोक येतील आता. राम राम. हो आलात. नमस्कार. या या बसा बस. या बसा. काल तुम्ही त्या सुंदरीला घाबरून आलात ना? तसं नाही हो. ती सुंदरी एवढी काही वाईट नाहीये. पण तिची परिस्थिती वेगळी, आपली वेगळी. आपण साधी माणसं, त्यांच्या मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्याला कसं झेपणार. हो ना, मोठ्यांची मोठीच गोष्ट. बरं ते सगळं राहू द्या. आता आपण लग्नाची तारीख काढूया. हो हो, तारीख काढूच आपण. पण उन्हात ना आल्यात ना, सरबत केले, ती पिऊन घ्या. सुगंधा, ए सुगंधा, सरबत घेऊन ये. अरे लबाडा, असं बघतोय काय तिच्याकडे? सरबत घे. आणि हो, आता ती तुझीच होणार आहे बर का. चला आता वेळ नको वाया घालवायला. आपण लग्नाची तारीख काढू. अगं जरा कॅलेंडर घेऊन ये. हा.
मोठा भाऊ म्हणून मी सांगते, मुलींना समजणं फार अवघड आहे. त्यांच्यावरती आपल्यापेक्षा खूप जास्त प्रेशर असतं. तिने बरीच स्वप्न बघितली आणि आता ती स्वप्न फक्त तू पूर्ण करू शकतो. लग्न झाल्यानंतर सगळ्या गोष्टी तुझ्या हातात असतील. मी एवढंच म्हणेन की तिच्या स्वप्नांच्या आड येऊ नकोस, तिची मदत कर जमल्यास. काय रे गणेश, अरे तुझ्या लग्नाची तारीख काढलेली आहे 3, त्या तुला चालतील का? सुगंधाला कोणत्या तारखा चालणार आहे? हो असं काय बोलताय? सुगंधाचा काय संबंध? सुगंधाचा काय संबंध? तिचं लग्न आणि तिच्या मताला किंमत 0. सुगंधा, सुगंधा, या गोष्टी मुलींना कुठे कळतात? त्यांचं बरं वाईट बघायला आई वडील असतात की. अच्छा, म्हणजे हे लग्न करून तुम्ही तिचं भलं करताय? होय, काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलतोय मी. सुगंधाला शिकून IAS व्हायचंय आणि हे तिचं फक्त स्वप्न नाहीये. खरंच तिच्यात तेवढी क्षमता आहे. उद्या जर ती IAS झाली ना तर तिच्यासारख्या अनेक मुलींचं आयुष्य ती सावरेल, उंचावेल. आणि म्हणूनच मी ठरवलंय हे लग्न करून तिच्या पायातली बेडी व्हायचं नाही, असंच मी ठरवलंय. मला हे लग्न करायचं नाहीये. काय बोलतोस तू? हे बघा, असं बोलू नका. आमचं काही चुकलंय का? हो तर आम्हाला जोड्याने मारा, पण हे लग्न मोडू नका. तुमचं नाही हेच चुकलंय. आम्ही दिलेले कर्जाचे पैसे तुम्ही फेडू शकला नाही म्हणून तुम्ही सुगंधाला लग्नासाठी पुढे केलं. तिच्या मनाचा आणि इच्छांचा कसलाही विचार न करता, जसं काही एखादं घर किंवा शेत, तशी सुगंधा आहे का? एखादी वस्तू आणि त्या वस्तूचा व्यवहार करणारे तुम्ही चूक आणि आम्ही. हो, मीही तुमच्यात काही वेळासाठी सामील झालो होतो, पण आता नाही. आता माझ्या डोळ्यावरची पट्टी निघाली. सुगंधा, आपला साखरपुडा झालाय म्हणून तू माझ्याशीच लग्न करावं असं काही नाहीये. तुला हवं तेव्हा हवं त्या व्यक्तीशी तू लग्न कर. मी तुझ्या सोबत आहे. आणि इथलं कोणीही तुला जबरदस्ती करणार नाही. पण हा, मला तू खूप आवडली आहेस. तेव्हा तुझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत थांबायला मी तयार आहे. पण मी तुला मात्र माझ्या बंधनातून मुक्त करतोय. आता मला कळतंय हे सगळं कोणी केलंय ते. हे नक्कीच ते सुंदरीचं काम आहे.